ह्या सगळ्या भोंदूबाबांची जी चलाखी आहे, जे काही चमत्कार आहे, त्याला आपल्याला प्रश्न विचारायला, त्याची चिकित्सा करायला शिकवतो आणि ती चिकित्सक वृत्ती ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच डेव्हलप होणार आहे आणि म्हणून तो वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करणं ही आजची काळाची गरज आहे। आता कुठचंही जेव्हा विशेषतः चमत्कार किंवा हे आहे, तेव्हा चमत्काराने या गोष्टी सिद्ध होत नाहीत किंवा साकार होत नाहीत, हे पहिले आपण लक्षात घेतलं पाहिजे। कुठचाही चमत्कार आपल्याला बदलू शकत नाही, त्यामुळेच पुन्हाच म्हटलं की वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर अशा कुठच्याही चमत्काराने हे सिद्ध होत नाही, तर आपल्याला त्याच्या मागचं इन्व्हेस्टिगेशन, कुठच्याही समस्येमागची कारणं शोधावी लागतात। असा काही कुठचीही समस्या, मग ती मूल न होण्याची असेल किंवा अनेक कुठची असेल किंवा मानसिक विकार असतील, तर त्याच्यामागे शास्त्रीय कारणं असतात, काहीतरी शारीरिक कारणं असतात, ती वैज्ञानिक कारणं असतात। तर ती शोध घेण्याचीच वृत्ती आपण मनात कायम ठेवली पाहिजे की हे सगळं जे बरं होणार आहे ते विज्ञानाच्याच मदतीने होणार आहे, हा विश्वास आपण मनात ठेवला तर नक्की हे शक्य होईल। हे जसे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यक्रम किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे असे काही अभ्यासक्रम आपण निर्माण करायला पाहिजे आहे। कुठेतरी पंथ संप्रदाय याच्या आहारी जातो आपण, तर ते संप्रदाय आणि पंथामध्ये जे काही शिकवण दिले जाते तेवढा पुरतं मर्यादित असेल तर गोष्ट ठीक आहे, पण जर त्याच्यामधून काही अघोरी कृत्य होणार असेल तर तिथे आपण सावध होणं गरजेचं आहे। जिथे पैशाची मागणी होत असते तिथे आपण सावध जरूर व्हावं, किंवा काही वेळेला काही वस्तूच्या रूपात सुद्धा मागणी होते किंवा पैशांचा पाऊस पाडणं, हे ज्या काही गोष्टी अशक्य आहेत की जे होऊ शकत नाही, काल्पनिक आहेत, तर या गोष्टीकडे आपण जास्ती भर दिला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि अशा भोंदूबुवाच्या अशा काही याला गांभीर्याने बघितलं पाहिजे, बळी पडू नये। आणि आमच्यासारखे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना संपर्क करू शकता आणि जे काही त्यांच्यासोबत घडलेलं आहे तर ते कसं घडलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या अशा भोंदूबाबांपासून दूर राहणं हा आमचा सगळ्यांना संदेश आहे। डोंबिवली महिला महासंघाचं या ठिकाणी मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी या ठिकाणी जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचा जनजागृतीसाठी पुढाकार घेतलेला आहे। समाजातील ज्या काही अनिष्ट अघोरी कृत्य करणारे बंधुबाबा आहेत यांच्या विरुद्ध या गुन्ह्यांना चालना फोडण्यासाठी नागरिकांनी समोर यावं आणि निसंकोचपणे त्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये जे काही घटना घडली असेल तर त्या पोलीस स्टेशनला आपण गुन्हे नोंद करावे, जेणेकरून अशा भोंदूगिरीवर आळा आपल्याला कायद्याने आणता येईल। भोंदूगिरी आहे, समाजातच आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये। त्याला प्रतिरोध करायला पाहिजे, कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि महिलांमध्ये स्पेशली जागरण करायला पाहिजे, हे आवश्यक होतं। म्हणून आम्ही हा कार्यक्रम मुद्दामून आवर्जून घेतला। हे करताना आम्हाला वेगवेगळे जे बाजू आहेत त्याचे ॲस्पेक्ट्स आहेत ते क्लिअर व्हायला पाहिजे होते। म्हणून आम्ही पोलिसातील अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ असे जे आहेत किंवा मीडियाचे रिप्रेझेंटेशन्स आहेत, असे वेगवेगळे आणि वकील आहेत, अनिसेचे कार्यकर्ते आहेत, असे वेगवेगळे जे पैलू आहेत किंवा त्या कामासाठी संबंधित जे लोक आहेत त्या सगळ्यांचा समावेश या कार्यक्रमात व्हावा अशी आमची इच्छा होती। म्हणून हा वेल प्लॅन्ड असा आम्ही हा कार्यक्रम घेतला।